छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गर्भपाताचं रॅकेट वाढल्याचं दिसून येतंय। मागील काही दिवसांपासून मराठवाड्यातील काही जिल्हे काही ना काही कारणानं सतत चर्चेत राहताना दिसतायत। बीड जिल्हा हत्या आणि गुन्हेगारीमुळे मागील काही महिन्यांपासून सतत चर्चेत होता। यानंतर आता नांदेड जिल्ह्याचा नंबर लागलाय। नांदेडमध्ये गँगवॉरमधून रोज हत्या होताना दिसतायत। यानंतर आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा बेकायदेशीर गर्भपातामुळे चर्चेत आलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अनेक मंत्री, आमदार, खासदार येतात। या जिल्ह्यात असा प्रकार सुरू असल्यानं आता मोठी खळबळ उडाली आहे। मराठवाड्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न आता निर्माण झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये काही दिवसानंतरच आता पुन्हा गर्भपाताचं रॅकेट समोर आलंय। या प्रकरणी पोलिसांनी 2 सख्ख्या बहिणींसह सिल्लोडच्या BMMS डॉक्टरला अटक केली आहे। यामुळे एकच खळबळ उडाली आहे। काही दिवसांपूर्वी शहरातील नारेगाव परिसरात यूट्यूबवर व्हिडिओ पाहून गर्भपात शिकल्यानंतर एका 26 वर्षीय महिलेचा घरातच गर्भलिंग निदान करून गर्भपात करण्यात आला होता। या प्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या पतीला, सासू-सासरे यांना अटक केली होती, तर इतर आरोपींविरोधातही पोलिसांनी कारवाई केली होती। या घटनेच्या काही दिवसानंतर सिडको परिसरात देखील एका विवाहितेचा जबरदस्तीने गर्भपात घडवून आणला जात होता। गरोदर महिलेला पोटावर झोपवून अत्यंत क्रूर पद्धतीने गर्भपात केला जात होता। हे प्रकरण ताजं असताना आता 2 सख्ख्या बहिणींसह नर्स यांनी सुरू केलेल्या गर्भपाताचं हे रॅकेट समोर आल्यानंतर पुन्हा एकदा संभाजीनगर हादरलंय। 2 सख्ख्या बहिणींनी हे रॅकेट कसं सुरू केलं होतं पाहूयात। संभाजीनगरमधील सातारा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या समोरील परिसरात बेकायदेशीर गर्भपात सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली। एका 23 वर्षीय विवाहितेला तिचा पती आणि नणंद घेऊन आले। यावेळी पोलिसांनी छापा टाकला असता हे प्रकरण उघडकीस आलं। 2 सख्ख्या बहिणी असणाऱ्या वर्षा बाबासाहेब जाधव आणि उज्ज्वला विठ्ठल गायकवाड यांनी एका नर्सच्या मदतीने घरातच गर्भपात करणं सुरू केलं होतं। हे रॅकेट मागील 1.5 वर्षांपासून सुरू होतं अशी माहिती आहे। या रॅकेटचे धागेदोरे आता एका MBBS डॉक्टरांपर्यंत पोहोचलेत। या रॅकेटची मास्टरमाइंड नर्स ज्योती भीमराव पवार आणि इतर दोन्ही बहिणी अवघ्या 15,000 रुपयांसाठी पोर्टेबल मशीनच्या सहाय्याने गर्भलिंग निदान तपासणी करत होत्या अशी माहिती आहे। जर गर्भ मुलीचा असेल तर गोळ्या देऊन गर्भपात केला जायचा। महिलेची प्रकृती किंवा परिस्थितीनुसार तिला दुसऱ्या ठिकाणी पाठवून लाखो रुपये उकळले जात असल्याचं प्राथमिक तपासात आता निष्पन्न झालंय। या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या डॉक्टर विकास मिठाराम आहेर यांनी 2 वर्षात 3 मजली इमारत उभी केल्याची माहिती आहे। आहेर हा MBBS असून त्याची पत्नी ही डॉक्टर आहे। पूर्वी छोटा दवाखाना चालवत होते। ही इमारत गर्भपाताच्या बेकायदेशीर जमा झालेल्या पैशातून बांधल्याचा संशय पोलिसांना आहे। पहिले 2 मजले रुग्णालय आणि लॅबचे असून वरच्या मजल्यावर तो राहतो। काल साधारणतः दुपारच्या वेळेस 12-12:30-1 वाजता सातारा पोलीस स्टेशनकडनं इन्फॉर्मेशन मिळाली की असं थोडं अवैध गर्भलिंग निदान हा प्रकार आहे। तर तात्काळ आम्ही इमिजिएट आमची पूर्ण टीम तिथं पोलीस स्टेशनला करून तिथून प्रॉपर सगळं आम्ही जे आहे ते ट्रॅक केलं आणि सातारा गावामध्ये साई गल्ली जी काही आहे तिथं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी, तर त्या ठिकाणी पूर्ण पोलीस आणि आमची टीम तिथं पोहोचलो। तर एक 4 रूमचं पत्र्याचं घर होतं आणि तिथं पेशंटही होती जिला की त्यांनी MTP व्हायच्या ज्या टॅबलेट आहे ओरली आणि पर वजानल ठेवायचे असतात त्या पण ठेवलेल्या होत्या। त्या पेशंटला पेन होता, म्हणजे कळा सुरू झाल्या होत्या अबॉर्शनच्या। तर ते जे आहे वर्षा बाबासाहेब जाधव म्हणून जे की GNMचा कोर्स, स्टाफ नर्सचा कोर्स केलेला आहे, ती तिथं होती आणि तिथं पकडल्यानंतर मग तिथं झडती घेतली पोलिसांनी आमच्या टीमनी वगैरे। तर तिथं जे आहे 11 पॅकेट त्या टॅबलेटले, त्यातले 5 ते 6 पॅकेट यूज केलेले होते आणि 4-5 पॅकेट जे आहे ते इंटॅक्ट होते। त्यानंतर त्याची बहीण सुद्धा जी आहे उज्ज्वला विठ्ठल गायकवाड म्हणून, ती पण त्या पूर्ण ह्याच्यामध्ये हे होतं आणि पोलिसांच्या लक्षात आलं की तिने जी मेन सूत्रधार आहे ज्योती पवार म्हणून,
तिला फोन केला आणि ती ज्योती पवार तिकडं ती जी की म्हाडा कॉलनी शाही विश्व सोसायटीमध्ये राहते. तर या वर्षा जाधवच्या बहिणीला पण तिथं पकडण्यात आलं. तिथं त्याच्याबद्दल ती जी काही मदत करत होती वर्षा जाधवला, त्याबद्दलही सगळं इंट्रॉगेशन किंवा ती सगळी माहिती त्यांच्याकडनं घेतली. तर साधारणतः रात्री दुपारी 3 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत त्या ठिकाणी सर्व दोन्ही पोलिसांची आणि आमची टीम होती आणि पूर्ण तिथं हे घेतल्यानंतर ती स्वतः वर्षा जाधव म्हणे, की मी फक्त टॅबलेट वगैरे टाकणं एवढी हे करते आणि जी काही पवार म्हणून ज्योती पवार म्हणून आहे ती पेशंट घेऊन येते वगैरे, हे अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी सर्व दिलेलं आहे. या बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी पोलिसांनी 2 सख्ख्या बहिणी वर्षा आणि उज्ज्वला यांना रंगेहात पकडले. तसंच डॉक्टर आहेरला त्याच्या रुग्णालयातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मास्टर माइंड असणारी ज्योती मात्र फरार झाली आहे. तिचा शोध पोलीस घेत आहेत. सर्व आरोपी अटक झाल्यानंतर आता या रॅकेटमध्ये अजून कोणी सहभागी आहे का, याचे धागेदोरे कुठपर्यंत जाणार? गर्भपातात एखाद्या महिलेची प्रकृती गंभीर झाली का किंवा जीवितहानी झाली आहे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता आहे.